बजरंगबली की जय। आला रे आला। पहिल्यांदा हंडी फोडली आहेस की काही अनुभव आहे आधी हंडी फोडण्याचा? हा एवढंच शिकले म्हणजे थँक्यू. तुला स्वतःला जोडीदार कसा हवा? अजून मीच मला सापडते पण. हाय हॅलो वेलकम. मी तेजल चौकेकर खोत लोकशाही मराठीच्या दहीहंडी विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सगळीकडेच आज दहीहंडीचा उत्सव उत्साहात साजरा केला जातोय. सर्व गोविंदा पथक हंडी फोडण्याकरता बाहेर देखील पडलेत. अशातच लोकशाहीच्या न्यूजरूममध्ये देखील आज दहीहंडी साजरी केली जाणार आहे आणि ही हंडी फोडण्याकरता एक खास अभिनेत्री लोकशाहीत आलेली आहे, जिने आपल्या अभिनयातून आणि विनोदातून एक स्वतःचं वलय निर्माण केलंय. स्वागत करूया प्रियदर्शनी इंदलकर हिचं. प्रिया प्लीज ये. हॅलो. येस, तुझं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि आज पाहतेस आज दहीहंडीचा उत्साह आहे, सगळीकडेच दहीहंडी उत्साहात साजरी केली जाते आणि आता लोकशाहीची मानाची हंडी फोडण्याची संधी आज लोकशाही तुला देतीये. कसं वाटतंय आणि तुझ्यासाठी दहीहंडी उत्साह काय आहे? सगळीकडेच मस्त आता गोविंदा सगळे हंडी फोडण्यासाठी बाहेर निघालेलेच आहेत आणि तू आज लोकशाहीत आहेस, हंडी फोडणार आहेस, काय सांगतेस? थँक्यू. लोकशाहीची हंडी फोडते, हा मान मला मिळाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मी अशी म्हणजे ही बऱ्यापैकी लांब आहे हंडी, तर एवढ्या उंचावरची मी नाही फोडली. पण आज तुला थर लावूनच हंडी फोडायची आहे. हा, ही माझी पहिलीच वेळ असेल थर लावून हंडी फोडायची. आणि या उत्सवाबद्दल सांगायचं तर मी तशी घाबरट होते लहानपणी, त्यामुळे मी कधी असं चढा वगैरे थर लावा असे मी कधीच केलेले नाही गोष्ट. टीव्हीवर बघूनही मला भीती वाटायची. रादर वाटते की बापरे 9व्या थरावर आणि 8व्या थरावर हे कसे चढतात आणि कसे जातात. तर त्या धैर्याचा हा उत्सव आहे असं मला वाटतं. आणि स्वतःतली भीती घालवण्याचा उत्सव आहे आणि त्याच गोष्टीला आठवून आपण ही हंडी फोडूया. चल, तुझ्यातली ही भीती आज आपण बाहेर काढूया हंडी फोडायला. येस, चालेल. चला. या रे या सारे या. बोल बजरंगबली की जय. फुटलेली आहे हंडी. तर लोकशाहीची मानाची हंडी आता नुकतीच प्रियाने फोडलेली आहे. आणि प्रिया, कसं वाटते? म्हणजे पहिल्यांदा हंडी फोडली आहेस की काही अनुभव आहे आधी हंडी फोडण्याचा? आणि पहिल्यांदा फोडली असेल तर कसं वाटतंय? नाही, पहिल्यांदा नाही फोडली आहे, पण म्हणजे अशीच मी दुसऱ्या एका न्यूज चॅनलला इंटरव्ह्यू देताना 2 वर्षांपूर्वी फोडली होती. तर तेव्हा पहिल्यांदा हंडी फोडल्याचा अनुभव होता. आणि तेव्हा तर म्हणजे डोळ्यांवर पट्टी बांधून वगैरे अशी काहीतरी फोडली होती. त्या मनाने ही जरा सोपी होती, पण हंडी फोडल्याचा एक वेगळाच आनंद मिळतो. मस्त वाटतं, काहीतरी छान, काहीतरी सॅटिस्फॅक्शन आहे त्याच्यामध्ये. बरं प्रियदर्शनी, तू पुण्याची आहेस आणि तुला माहिती आहे मुंबईत देखील खूप जल्लोषात दहीहंडी साजरी केली जाते. थरावर थर रचून मोठे मोठे थर असतात. पुण्यात कशी दहीहंडी साजरी होते? काय वेगळेपण आहे पुण्यातल्या दहीहंडी उत्सवाचं? मला नाही वाटत असं काही फार वेगळेपण आहे. कदाचित मुंबईमध्ये जास्त गर्दी आहे पुण्यापेक्षा, त्यामुळे लोक जास्त आहेत आणि त्यामुळे उत्सव जास्त मोठा. पण पुणे मुंबईमध्ये मी अशी काही फार दहीहंडी उत्सवात सामील होणारी व्यक्ती नाही आहे. मी लांबनं बघितल्यात. मी बाबांच्या मागे बसून गाडीवर नसते व तिकडे दहीहंडी तिकडे दहीहंडी अशाच बघितल्यात. त्यामुळे तोच अनुभव आहे की लोक जमतात, थर चढतात, हंडी फुटते, कधी थर पडतात, कधी तसेच राहतात वगैरे हे सगळं. आणि मॅक्सिमम मी तुमच्यासारख्या न्यूज चॅनलवरच बघितलेली आहे दहीहंडी की कसे थर चढतात आणि काय होत आहे. बरं, तुला माहिती आहे महिला गोविंदा पथक देखील आहे, ते खूप सध्या त्यांचा देखील खूप छान सहभाग आहे आजकाल दहीहंडी उत्सवात. तू कधी भेटलेस त्यांना? भेटले नाहीये, पण मी मागच्या वर्षी दहीहंडीच्या निमित्त रत्नागिरीला गेले होते. तर तिकडे अनेक टीम्स आल्या होत्या हंडी फोडायला. त्याच्यात एक महिलांचं पथक होतं. तर तेव्हा मी पहिल्यांदा लाईव्ह महिलांना थर लावताना पाहिलं. आणि त्याच्यावरती सगळ्यात एक छोटीशी मुलगी होती जी एवढी गोड होती आणि ते मोरपीस लावून आली होती मस्तपैकी ओढणी बिढणी बांधून, आणि तिने ती हंडी फोडली होती वगैरे. तर तेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं आणि
खूप भारी वाटलं. मस्त वाटलं आणि आज स्वतः देखील तू दहंडी फोडलीस त्यामुळे छान दहीहंडी मस्त साजरी होती तुम्ही खरं तर मला एक मोर पीस द्यायला पाहिजे. नेक्स्ट टाइम नक्की देऊ. बरं आता मला सांग दहीहंडीवर अनेक छान छान गाणी देखील आलेली आहेत. तुझं फेवरेट सॉन्ग कोणतं आहे दहीहंडीचं जे तू आता गुणगुणू पण शकतेस तर जरा थोडंसं आमच्या प्रेक्षकांसाठी. गोविंदा आला रे आला ना 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 ना. प्रियाचं गुणगुणणं फक्त गुणगुणणंच होतं पण छान होतं. ठीक आहे पण म्हणजे ती गाणी कानावर पडतात. पण या निमित्ताने मी सांगू इच्छिते की माझी लाडकी मैत्रिणी शिवालीचं गाणं आलंय जे पहिल्यांदाच फिमेल गोविंदा असं गाणं आलंय. तर बघा म्हणजे शिवालीच्या गाण्याचं प्रमोशन देखील प्रियाने इथे केलेलं आहे. किती छान बॉन्डिंग आहे तुमच्या दोघींची. बरं प्रिया आता दहीहंडीवर आपण बरंच बोललो पण मला आता तुझ्या लाईफबद्दल बोलायला आवडेल. खरं तर तुझं लिटिल मास्टर या कार्यक्रमातून तू सगळी सुरुवात केलीस आणि अफलातून लिटिल मास्टर आणि ते व्हिडिओ आता खूप छान व्हायरल होत आहेत. म्हणजे स्वतःला आता त्या तेव्हाची प्रिया पाहून कसं वाटतं म्हणजे तुझा व्हिडिओ आता व्हायरल होत आहेत कसं वाटतं? नाही बघत मी तेव्हाची प्रिया ऑनेस्टली पण मला बरेच जण तो व्हिडिओ फॉरवर्ड करतात आणि खाली हा 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 असं लिहितात किंवा छान ग वगैरे असं लिहितात. नुकतंच प्रसाद दादाने मला एक तो त्या लहानपणीचा एक व्हिडिओ पाठवून हे कधी केलंस तू वगैरे असं पाठवलेलं. पण इट्स फन. म्हणजे मला माहिती आहे की हे सगळं आहे इंटरनेटवर पण हे लोकांना तेवढं माहीत नव्हतं आणि आता लोकांना ते कळतंय तर मला त्याची गंमत वाटते. आणि असंही वाटते की ती प्रियदर्शनी आणि ही प्रियदर्शनी तफावत आहे. म्हणजे पर्सनॅलिटी वाईज पण दिसण्यामध्ये तर तफावत आहे ऑब्व्हियसली. आणि म्हणजे रिसेंटली असं झालं की माझा पासपोर्ट रिन्यू करायचा होता. तर माझा सगळ्यात लहानपणीचा पासपोर्ट आहे तो मी काहीतरी 10-12 वर्षांची असतानाचा असेल आणि त्याच्यानंतरचा मग संज्ञान झाल्यानंतरचा एक आणि आत्ताचा रिसेंट एक वगैरे. तर ती पहिली प्रियदर्शनी कॉलेजमधली प्रियदर्शनी आणि आत्ताची ह्याच्यामध्ये म्हणजे साम्यच नाहीये काही की ही कोण मुली आहेत या दोन्ही असं वाटेल. म्हणजे इतकी चोमू दिसायचे मी 11वी 12वी फर्स्ट इयर वगैरे. तर म्हणजे फ्री स्टाईल बोलणं खूप छान आहे की ते चोमू दिसायचे. ऍब्सोल्युटली. म्हणजे तेव्हा जे लोक मला ओळखतात ते सगळे आता मला बघून अवाक असतील की बापरे ही टर्न्ड आउट टू बी रिअली गुड. बरं प्रिया मला आता तुझं विचारायला आवडेल म्हणजे आता आपण म्हणालो की अफलातून लिटिल मास्टरमधून तुझी सुरुवात झाली मात्र प्रत्येकाचा ना करिअरचा एक बेस असतो की आपल्याला इथेच करिअर करायचा तो निर्णय असतो. तर तुझा असा काही हाच निर्णय होता अभिनय क्षेत्रात येणं का काही प्लॅन बी वगैरे असं काही होता? प्लॅन बी माझ्या घरच्यांचा होता की जर ह्याच्यात मला नाही कामं मिळाली तर इंजिनिअरिंगमध्ये तरी जॉब लागून जाईल म्हणून त्यांनी मला इंजिनिअरिंग करायला लावलं. पण अदरवाईज मलाही आठवत नाही की मला कधीपासून हे करायचं होतं. कारण की शाळेत असताना आम्ही मैत्रिणीमध्ये गप्पा मारायचो आणि आम्ही तिघी जणी एका बेंचवर बसायचो. तर एक जण म्हणायची की मी डान्सर होणार आहे, एक म्हणायची की मी प्रेसिडेंट होणार आहे भारताची आणि मी म्हणायचे की मी हिरोईन होणार आहे ऑफकोर्स. तर म्हणजे हे वगैरे व्हायचं होतं आणि मी हेही ठरवलेलं की तेव्हा मी पुन्हा शाळेत मला बोलवतीलच पाहुणे म्हणून मग तेव्हा मी तुमची नावं घेईन हा वगैरे पण तुम्ही माझ्याशी नीट वागा त्यासाठी वगैरे या डील्स पण मी केल्या. पण असं झालंय मला बोलवलंय शाळेने पण माझीच ती वेळ जुळून येत नाहीये. पण अमृता सुभाष माझ्या शाळेचे पाहिजे रेणुका स्वरूप गर्ल्स हायस्कूल. तर 75वा महोत्सव होता अमृत महोत्सवी वर्ष होता आणि तिला बोलवलं होतं प्रमुख पाहुणे म्हणून. तर तेव्हा माझे डोळे असे चमकले होते आणि स्पार्कल येतं ना की हे मला अचीव्ह करायचं आहे मला. तर तसं मला तेव्हा झालं होतं. मी 8वीत होते आणि तेव्हा मी हे स्वप्न बघितलेलं की मला तिच्या सारखं काम करायचं आहे, तिच्या इतकं मोठं व्हायचं आहे आणि पुन्हा शाळेत येऊन शाळेतल्या मुलींची गप्पा मारायच्या आहेत की मी कशी पोहोचले. तर तेव्हा हे पाहिलं होतं स्वप्न. सो आय थिंक 8वी वगैरेला मला प्रॉमिनंट माहिती होतं मला हेच करायचं आहे. पण लहानपणापासूनच मी असं काहीतरी असायचं माझ्या डोक्यात की एक ऍक्ट्रेसचं वगैरे असं काहीतरी. मला तुला आता स्कूलमध्ये बोलवलंय तर नक्कीच जा आणि तो देखील अनुभव घे तू. मग हा इंटरव्ह्यू बघितल्या नंतर बाई मला फोन करणार आहेत आणि म्हणणार आहे तू इंटरव्ह्यू मध्ये हे बोलतेस पण तू शाळेत येत नाहीयेस. पण हे चुकीचं आहे. तू खरंच वेळ काढून शाळेत जा आणि तो देखील अनुभव घे आणि सगळ्यांसोबत सोशल मीडियावर शेअर कर. बरं मला आता तुला असं विचारायचं की पुण्यात आहेस, पुण्यात कॉलेजमध्ये तू एकांकिका स्पर्धेमध्ये होतीस, तिथला काही माहोल तेव्हाचा काही माहोल म्हणजे पारितोषिक मिळाल्यानंतर जो तो दिवस असतो ना खूप
म्हणजे सक्सेस मिळाल्यावर किती भारी वाटतं. त्या काही आठवणी येते तेव्हाचा माहोल एकांकिकाचा वगैरे. मी तुला एक गंमत सांगते. मला सगळ्यात जे पहिलं पारितोषिक मिळालं ते सेकंड इयरला असताना मिळालं, जेव्हा मी मुकी आई साकारली होती फिरोदिया करंडकमध्ये. तेव्हा मला द्वितीय पारितोषिक मिळालेलं अभिनयाचं. मग त्याच्यानंतर त्याच वर्षी मौनांतर करंडक म्हणून एक स्पर्धा असते पुण्यात, ज्याच्यामध्ये तुम्हाला मूकनाट्य सादर करायचं असतं. बरोबर. तर त्याच्यात आम्ही एक नाटक केलं, त्याच्यातही मला पारितोषिक मिळालं. तर नंतर माझ्या असं लक्षात आलं आणि बाकीचे माझे चिडवायला पण लागले की तू बोलली नाहीस की तुला बक्षीस मिळेल. त्याच्यानंतर पण एक स्पर्धा झाली, त्याच्यात फिजिकल थिएटर बेस्ड आम्ही परफॉर्मन्स केला, ज्यात मी बोलले नव्हते, पारितोषिक मिळाला. वा. तर हा पॅटर्न झाला होता की ओके, प्रियदर्शनीला बोलायला देऊ नका, बक्षीस कन्फर्म. म्हणजे मोका अभिनय प्रियदर्शनीकडून करून घ्या. पण मग नंतर भरत करंडक नावाची एक स्पर्धा होती, त्याच्यामध्ये मी आमच्यावर कोण प्रेम करणार ही एकांकिका केलेली, जी विजय तेंडुलकरांनी लिहिलेली पहिली गोष्ट आहे त्यांच्या आयुष्यातली. 1947 साली त्यांनी ही लिहिली होती, त्यांच्या वयाच्या काहीतरी 21-22 वर्षी. तर त्याच्यात मला खूप बोलायचं होतं, पण त्याच्यात मिळालं मला बक्षीस. त्यामुळे मग असं झालं की नाही ठीक आहे, आपल्याला मिळू शकतं बोलल्यावर. तर अशी बक्षिसांची एक गंमत आहे छोटीशी. आणि अर्थात छान वाटतंच, म्हणजे त्या काळी एवढंच ध्येय असतं आपलं की करंडकामध्ये काही मिळालं म्हणजे मी बादशाह, मी कोणच आहे म्हणजे. आणि नाटक म्हणजे आपल्या म्हणजे कलाकारांचा श्वास असतो. बरं, मला पुढे तुला असं विचारायला आवडेल की हास्यजत्रा हे खरं तर तुझ्यासाठी टर्निंग पॉईंट ठरलं असं म्हणायला हरकत नाही. हास्यजत्रावरचे स्किट आम्ही सगळे पाहतो, मात्र स्पेशली मला हे विचारायला आवडेल की जेव्हा तुझ्या गालावरची खळी येते, ह्या खळीचं देखील स्क्रिप्ट केलं जातं हास्यजत्रे, ते कसं मॅनेज होतं? आणि तेव्हा तू बरोबर त्या स्क्रिप्टला तुझ्या गालावर ती खळी आलेलीच असते. त्या काही कमेंट्स वगैरे काही अशा छान आलेले आहेत त्याच्यावर? एकतर गोस्वामी सरांनी बरेच काही ॲडिशन्स दिले स्क्रिप्टमध्ये, त्यानुसार खळीचे बळी हे गोस्वामी सरांची ॲडिशन आहे, जे नंतर खूप फिरलं आणि काहीतरी मग माझ्या पोस्टच्या खाली पण खळीचे बळी संघटना वगैरे असे लोक कमेंट करायला लागले होते. तर असे गोस्वामी सर पण काही देत असतात. आणि आमचे सहकलाकार पण हुशार आहेत, तर त्यांनाही बरंच काही सुचत असतं. त्यामुळे कधी कधी इम्प्रॉम्प्टू पण घेतात, कधी कधी स्वतःच ॲडिशन्स पण घेतात. तर त्यामुळे माझी खळी फेमस त्यांनी केली आहे खरं तर, माझ्यापेक्षा जास्त. पण ते स्क्रिप्टमध्ये प्रॉपर येते खळी, ते कसं मॅनेज होतं तुझं? पण आता तिथे असतंच ना, मला माहिती आता खळीवर आहे तर दाखवायला. पण ती बरोबर टाइम टू टाइम येते ती खळी. बरं, आता ती फुलराणी या चित्रपटात तू काम केलंस आणि खरं तर सुबोध भावे या दिग्गज कलाकारासोबत काम करण्याची संधी तुला मिळाली. काही दडपण होतं शूटिंगच्या दरम्यान सुबोध सरांसोबत शेअर करायची? अगदीच दडपण होतं. आणि फक्त स्क्रीन शेअर करायची नव्हती, लव्ह इंटरेस्ट प्ले करायचा होता, त्याचं जास्त दडपण होतं. की एकतर पहिलीच फिल्म मी कुठल्याच सिनेमात म्हणजे कपल वाला अशा पद्धतीचा रोमॅन्स प्ले नाही केलेला कधी, पहिल्यांदाच करणार आणि तो थेट सुबोध भावेसोबत करायचा. तर हे कसं मॅनेज करायचं ह्याचं ॲब्सोल्युटली प्रेशर आलं होतं. आणि हेही की काय म्हणायचं, सुबोध दादा म्हणायचं, सुबोध सर म्हटलं तर ती खूप सिनियरिटी होईल, फक्त सुबोध नाही म्हणू शकत. तर असं तेही प्रेशर होतं माझ्यावर. पण सुबोध दादा टेकमध्ये आणि टेकच्या बाहेर खूप वेगवेगळ्या व्यक्ती असतो. आणि त्याच्याकडे एक बटन आहे स्विच ऑन स्विच ऑफचं, ॲब्सोल्युटली बटन आहे. म्हणजे एक किस्सा हा हा हु 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 सांगेल, ओके रोल ॲक्शन, डोळ्यात पाणी, कट, हां तर मी काय सांगत होतो आणि पुढे असं झालं, असं करून तू किस्सा कंटिन्यू करू शकतो. तर त्याच्याकडे ॲब्सोल्युटली ते बटन आहे. आणि माझ्याकडे ते काही बटन नव्हतं, म्हणजे अजूनही नाही आहे. पण तेव्हा तर मी खूप जास्त अभ्यास करून आणि या सीनला माझ्या डोक्यात हे आहे ते आहे, ह्याच्यानंतर हे होणार आहे, आधी हे झालंय, हे सगळं लक्षात ठेवून या सीनमध्ये कुठला इमोशन्स ग्राफ वगैरे हे सगळं माझ्या डोक्यात असायचं. आणि जे इमोशनल सीन्स होते किंवा रिहर्स्ड सीन्स होते, तेव्हाही असं व्हायचं की तो परफेक्ट झाला पाहिजे, जसा इथे आहे तसाच झाला पाहिजे. तर तो फोकस राखणे आणि सुबोध दादासोबत काम करणे ह्याचा बॅलन्स साधण्याचं मला खूप टेन्शन आलं. पण यामुळे खूप काही तुला शिकायला देखील मिळालं असणार. नक्कीच अर्थात. म्हणजे मला मार्किंग पासून सगळं शिकायचं होतं, नवीन होतं सगळंच माझ्यासाठी. एस्पेशली नवीन होतं रोमॅन्टिक गाणं शूट करणं, जे मी कधीच केलं नव्हतं. आणि त्या काही गमती जमते त्याच्यामध्ये
आम्ही बीचवरती शूट करत होतो केळवाला. किती रिटेक घेतले? असे फार नाही पण थोडेफार, म्हणजे अजून प्रेम वाटू दे हो करते तेव्हा मला लक्षात आलं की सगळ्यात कठीण भावना प्रेम आहे दाखवण्यासाठी. कारण ते दाखवायला गेलं की खोटं वाटतं. म्हणजे बाकी सगळं आपण मॅनेज करू शकतो, पण प्रेम दाखवणं हे खूप कठीण आहे असं मला वाटतं. कारण ज्या व्यक्तींचं एकमेकांवर प्रेम असतं खरंच, म्हणजे आपण आता खऱ्या आयुष्यात जर बघितल्या अशा व्यक्ती, तर ते काही असं दाखवत नाहीत, पण आपल्याला असं यार हे प्रेमात आहेत ह्या दोन व्यक्ती, हे आपल्याला जाणवतं. तर मला हे खूप कठीण आहे. हे त्या सिनेमाच्या दरम्यान कळलं की मला वाटत होतं की राग दाखवणं फार कठीण आहे किंवा रडणं फार कठीण आहे. प्रेम दाखवणं सगळ्यात कठीण आहे आणि त्याची शिकायची सुरुवात माझी फुलराणीपासून झाली. पण ती बॉन्डिंग ऑनस्क्रीन खूप छान दिसली, म्हणजे असं वाटलं नाही. मला असं विचारायला आवडेल की आपण सिनेसृष्टीत काम करतो, वेगवेगळ्या भूमिका पार पाडत असतो, मात्र आपल्या कामामुळे प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू येतं. हे पाहिल्यावर कसं वाटतं? म्हणजे हे जाणवलं ते किती छान वाटतं. खूप भारी वाटतं, खूप समाधान वाटतं. ह्याचा पहिला म्हणजे आता ऑनेस्टली सांगायचं तर जेव्हा सुरुवात झाली माझी हास्यजत्रेत, तेव्हा माझ्या तोंडी असे काही पंचलाईन्स नसायचे. मी अपोजिट साईडला असायचे किंवा मी कारण असायचे जिच्यावर विनोद होत आहेत किंवा काय जे काही सिच्युएशनमध्ये असायचे. पण हळूहळू असं व्हायला लागले की माझ्या काहीतरी करण्याने पण पंचच पडायला लागले. तर तो प्रवास स्लोली झाला आणि तो अजूनही होतोय. तर जेव्हा आम्ही दौरे केले हास्य जत्रेचे, तेव्हा लाईव्ह रिॲक्शन्स मिळाल्या आणि तेव्हा जेव्हा आपल्या काहीतरी बोलण्यानंतर एवढा हशा पिकतोय, किंवा इवन विषामृत नाटक मी केलं, मी आणि शुभंकरने, तर त्याच्यामध्ये पण हसत खेळत होता पहिला हाफ. तर त्याच्यात पण जेव्हा मी काहीतरी बोलण्याने माझ्या टोननी किंवा कशाने विनोद व्हायचा आणि लोकांचा लाफ्टर ऐकू यायचा, तेव्हा असं व्हायचं की या क्षणासाठी सगळं बहाल. तर तो आनंद कलाकारच जाणे. आणि और क्या चाहिए, खरंच और क्या चाहिए मोमेंट ऍक्च्युली. बरं, आपण आता दशावतार बद्दल बोलूया. एक भव्य सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, दशावतार. आणि कोकणात ह्या सिनेमाचं शूटिंग आहे. तू कोकणातली नाही आहेस, दिलीप प्रभावळकर या दिग्गज कलाकारांसोबत तू काम करणार आहेस. कसं वाटतं? काय अनुभव होता तो सिनेमा शूट करतानाच आणि कोकणातले सीन वगैरे शूट करताना? काय सांग? मला असं वाटतं माझ्या करिअरमधली ही एक खूप महत्त्वाची फिल्म ठरणार आहे. म्हणजे तो सिनेमा पण खूप भव्य झाला आहे आणि आता त्या सिनेमाकडे पाहताना असं वाटतं की आय एम फॉर्च्युनेट की मला या सिनेमाचा भाग होता आलं. मी स्वतःला भाग्यवान समजते. जेव्हा तो घडत होता सिनेमा, तेव्हा माझ्यातही काही गोष्टी घडत होत्या असं वाटतं. म्हणजे एखादी कलाकृती आपल्याला काहीतरी देऊन जाते असं आपण म्हणतो, तसं मला वाटतं की या सिनेमाने मला स्थैर्य दिलंय, स्वभावातलं स्थैर्य. मी खूप चंचल आहे स्वभावाने, असं तुडतुडी सगळीकडे हे ते किंवा अस्थिर आहे. तर थोडंफार का होईना पण स्थैर्य या सिनेमाने माझ्यात पेरलंय. त्यामुळे माझ्यासाठी हा जास्त जवळचा आणि महत्त्वाचा सिनेमा वाटतो मला. आणि दिलीप सरांबरोबर काम करायचा अनुभव तर म्हणजे ते स्कूल आहेत, ते एक इन्स्टिट्यूशन आहेत अभिनयाचं आणि सगळ्याच गोष्टींचं. मग ते प्रोफेशनलिझम असो, सेटवर वावरणं असो, पात्रामध्ये परकाय प्रवेश करणं असो, जी लिहिलेली वाक्य आपल्याला स्क्रिप्ट मिळते त्यामुळे आपल्याला माहिती असतात की समोरच्याची वाक्य काय आहेत, पण ज्या पद्धतीने ते डिलिव्हर करायचे त्याच्याने मला काहीच अभिनय करायची गरजच नाही पडली. मला फक्त रिस्पॉन्ड करायचं होतं त्यांच्या ॲक्शन्सवरती, एवढंच मला करायचं होतं, कारण की त्यांनी सोपं केलं माझं काम. ते ज्या पद्धतीने वावरलेत या सिनेमात, म्हणजे मला वाटतं दिलीप प्रभावळकर हे नव्याने प्रेक्षकांना भेटणार आहेत या सिनेमाच्या निमित्ताने. आणि माझ्या वाट्याला त्यांच्यासोबतचे सीन झालेत हे म्हणजे जसं फुलराणीमध्ये झालं होतं की विक्रम गोखलेंसोबत मला डान्स करायची संधी मिळाली होती, तर मला वाटतं त्याच्यानंतर अशा मोठ्या व्यक्तीबरोबर परफॉर्म करायला मिळण्याची ही माझी दुसरी संधी आहे आणि आय एम ग्रेटफुल. बरं, या निमित्ताने कोकणात फिरली आहेस तू? कोकण बघितलंस? बरं, ते कोकणात असे काही असे अनुभव वगैरे तुला आले जे म्हणतात भूताटकीचे? हां, सीन शूट करताना वगैरे असं काही हॉरर एक्सपिरियन्स? नाही थँकफुली नाही, पण ऐकून आहे मी असं सगळं. पण दशावतार हा प्रकार खूप आहे त्या सिनेमाच्या निमित्ताने तो लाईव्ह बघायला मिळाला. कारण जे दशावतार
प्रकार जो शूट झालाय हो. तो खऱ्या कलाकारांना घेऊन शूट केलाय. सो ते कलाकार अच्छा. त्यांचे दशावतारी प्रयोग ऍडजस्ट करून तिथे आले होते आणि ते आपल्यापेक्षा जास्त बिझी आहेत ते. हो. इतका तो प्रकार तिकडे गाजतो आणि हाऊसफुल असतो. हो. तर या निमित्ताने ते पाहायला मिळालं आणि तिथल्या लोकांशी इंटरॅक्ट करायला मिळालं. जे असं होतं की एक आपण नोन पर्सनॅलिटी असल्यामुळे लोक एक अंतर ठेवून बोलतात किंवा काही ठराविक गोष्टीच बोलतात. तर तिथल्या बऱ्याच माणसांशी मला अशा गप्पा मारता आल्या. मग मी तिथली भाषा शिकण्याचा प्रयत्न केला. मग उगाचच की चुकीचं काहीतरी बोलायचं आणि बोलण्याचा प्रयत्न करायचा आणि मग त्यांच्याकडनं चूक असं धरून घ्यायच्या वगैरे अशी मजा मस्ती वगैरे तिकडे करत होते. धमाल केलीस शूटिंग दरम्यान. म्हणजे लोकेशन्सच त्या सिनेमातली अशी आहेत की कोकण बघितल्यासारखंच वाटतंय मला आणि कोकणात फिरल्याचाच अनुभव आहे. कोकणात काय काय खायला मिळालंय तुला, म्हणजे काय काय खाल्लंस तिकडचं कोकणात? अगं मी मासे खाणारी व्यक्ती. मी आणि सिद्धार्थ मेनन आम्ही दोघे, तो तर मल्याळी असल्यामुळे तो तर फिश फूडला घेऊन असा आहे. तर आम्ही दोघांनी आमच्या ऑफ डेला तिकडे भरपूर माशाची ठिकाणं अशी म्हणजे मस्त मेजवानी झाली. मेजवानी हे करून तिकडचं काय काय डिशेस आम्ही चाखल्या आणि मला वाटतं मला तर त्या माशाचं नाव आठवत नाही पण मी नवीन मासे ट्राय केले तिथे आणि तेही मला आवडले. तर आम्ही दोघांनी एक मासेमारी केली आहे तिकडे असं म्हणता येईल. तर कोकणात जाऊन मासेमारी करायलाच हवं. बरं नुकतीच आता तू व्हिएतनामला जाऊन आली आहेस, तिथली संस्कृती पाहिलीस, तिथे खूप छान फिरलीस, तिथे फोटो सोशल मीडियावर खूप छान पद्धतीने व्हायरल झाले. थँक्स टू यू गाईज. तर तिकडचं काय सांगशील, तुला किती एक्सप्लोअर करायला आवडतं, किती म्हणजे किती ट्रॅव्हलर आहेस तू, काय कुठे कुठे फिरायला आवडेल? मी खरं तर अजिबात ट्रॅव्हलिंगवाली व्यक्ती नव्हते पण जसजशी मी मोठी होत गेले तसं मला ही गोष्ट आवडायला लागली की नवीन जागी जाऊन नवीन काहीतरी अनुभवणं. माझी ही पहिली सोलो ट्रिप होती आणि मला ती बराच काळ झाले करायची होती पण असं वेळ मिळत नव्हता आणि मन पण असं नको कशाला उगाच नको नको वगैरे असं होत होतं. तर आयुष्यात पहिल्यांदा मी एकटी फिरले कम्प्लिटली, तेही अशा देशात जिथे काहीच कम्युनिकेशनचं असं पटकन माध्यम नाहीये. त्या लोकांना इंग्रजी येत नाही, मला व्हिएतनामीज येत नाही, तर ट्रान्सलेटरवरनं कम्युनिकेट करून मी काहीतरी टाईप करणार मग ते त्यांना दाखवणार, मग ते स्ट्रगल ना बोलून ते शिकलीस काही भाषा तिथली? हा एवढंच शिकले म्हणजे थँक्यू. आणि ते लिहिलं कमॉन जातं असं. अच्छा, कमॉन म्हणजे थँक्यू काय कळत नाहीये पण ते उच्चार वेगळे आहेत त्यांचे. पण छान वाटतं नवीन ठिकाणी नवीन जागा बघण्यात, फार मला मजा वाटते. जे माझ्या शूटच्या निमित्ताने पण मी कुठे गेले असेल आणि राहायची वेळ आली तर कुठे तिथे आसपास फिरता येईल आणि काय करता येईल असं. आणि एकटं फिरायला मला एक विशेष आवडतं कुठेतरी. त्यात कुठल्याही ठिकाणी गेल्यानंतर मला तिथले म्युझियम्स आणि आर्ट गॅलरीज बघायला आवडतात. माझी फर्स्ट भेट माझी त्या शहरातल्या त्या ठिकाणांना असते. तर व्हिएतनामीज आर्टिस्टचे पेंटिंग्स बघून आणि स्कल्पचर्स बघून नवीन अजून शिकायला मिळालं. त्यांचं काय म्हणणं आहे, काय एक्सप्रेशन आहे, ते काय जगलेत देश म्हणून, हे सगळं अनुभवायला मिळालं. खूप भीषण इतिहास आहे त्यांचा व्हिएतनामचा. व्हिएतनाम वॉरबद्दल जाणून घ्यायला मिळालं. आता मी सगळ्याबद्दल पोस्ट नाही केलंय पण तू जे पोस्ट केलंस ना ते पाहून असं वाटलं की नाही, हा प्रश्न मला प्रियाला विचारायचाच आहे. किती छान म्हणजे फोटोमध्येच किती मस्त वाटत होतं ते सगळं पाहायला आणि ते सगळ्या त्याच्या बातम्या देखील झाल्या होत्या. सो त्यामुळे मला असं वाटलं की हा प्रश्न प्रियाला विचारायलाच पाहिजे. मला खूप छान वाटतंय कारण की हा पहिला इंटरव्ह्यू ज्याच्यामध्ये मला व्हिएतनामबद्दल विचारलं गेलंय आणि त्याच्याबद्दल मला बोलता येतंय भरभरून. कारण की 7 दिवसच होते मी तिथे आणि माझा भाऊ तिथे काम करतो. त्याच्याकडे मी 3 दिवस राहिले आणि 4 दिवस माझी फिरले. असं एक मी आखली होती. पण प्रत्येक दिवशी मी काहीतरी नवीन ट्राय केलंय. एक नाही आणि अनेक गोष्टी नवीन केल्या आहेत. आणि एक ब्रेक मिळाल्यानंतर अजून उत्साह येतो काम करायचा. तर ती पण एनर्जी मी घेऊन आली. असं सगळंच झालंय. त्यामुळे खूप छान होती ट्रिप. बरं, असे अनेक वेगवेगळे तू एक्सप्लोअर करत राहा, सगळीकडे फिरत राहा, मस्त फोटोज टाकत जा, म्हणजे आम्ही तुला विचारू शकतो की तुझा अनुभव कसा. बरं, आता एक छान पर्सनल प्रश्न की आता तुला स्वतःला जोडीदार कसा हवा? अरे
तुला माझ्या घरच्यांनी काही सांगितलंय का विचार? नाही म्हणजे असं लग्नासाठी स्थळ वगैरे पाहतायत असं काही आहे? तुझी अपेक्षा काय की तुला असा जोडीदार हवाय? पाहत होते, हा, पण मग त्यांनी फुलराणी पण हे मला घरच्यांनी सांगितलेलं नाहीये. मी असं असं प्रश्न विचारला. आता तू म्हणालीस की पाहत होते. पाहत होते म्हणजे की युज्युअल शिक्षण झाल्यानंतर जे पाहतात की हा. चला आता लग्न, तसं काय मग किती इंजिनिअरिंग मुलं झालं reject वगैरे. केलीस? नाही, असं काही तिथपर्यंत गेलंच नाही. आधीच मी सांगितलं की थांबा, आम्हाला जरा करिअर करू द्या वगैरे. मग पहिली 1-2 वर्ष जेव्हा धडपड चालू होती तेव्हाही जरा चालू होतं घरात तसं वातावरण. पण मला वाटतं फुलराणी रिलीज झाल्यानंतर त्यांना जरा कॉन्फिडन्स आला की हिचं काहीतरी होऊ शकेल कदाचित. तर आपण हिला तू ठरव बाई तुला कधी करायचंय. मग ते असे रिलॅक्स झालेत आता. मग तुला जोडीदाराची अपेक्षा काय? तुला कसा जोडीदार आहे? असं काही ठरवलं नाहीये ऑनेस्टली. अजून मीच मला सापडते. पण आय डोंट नो, म्हणजे ह्युमर मॅच होण्याची अपेक्षा आहे. या क्षेत्रातला हवा आहे का? माहित नाही अगं, म्हणजे असं म्हणायला गेलं की या क्षेत्रातला हवाय तर तसं मिळाला पण पाहिजे. मिळेल ना. आणि असं झालं की या क्षेत्रातला नाहीये पण आवडला, मग सगळे मला म्हणतील असं कसं, तू तर म्हणालीस या क्षेत्रातला पाहिजे. तर आता मला नेक्स्ट इंटरव्ह्यू जोडीने करायला आवडेल ना. बाप, एवढ्यात नाही होणार. एवढ्याच होत नसतंय. बरं प्रिया, आपलं रोजचे शूटिंगचं व्यस्त शेड्यूल असतं, धावपळीचं शेड्यूल असतं, तर तू स्वतःला मेंटल स्पेस देण्यासाठी काय करतेस? आध्यात्मिक. माझा पुढचा प्रश्न असा असता होता की आध्यात्मिक आहेस का, पण तू तो सगळा कव्हर केला. व्हिएतनामला जाऊन गोगल काही करते. पण नाही, आध्यात्मिक नाहीये मी असंच. माझं एकच आवडीचं ठिकाण आहे देवाचं, ते म्हणजे पुण्यातली सारसबाग. जिथे मी लहानपणापासून जाते, म्हणजे मी बाळ असल्यापासून मला आई वडील तिथे घेऊन जात आहेत. ते माझ्या हातात जेव्हा ॲक्सेस आली, माझी स्वतःची 2 व्हीलर आली, तेव्हाही मी अशी एकटी जाऊन देवाला भेटून यायचे. पण ते असं मैत्रीचं नातं आहे, म्हणजे भक्तीपेक्षा एक श्रद्धा आहे त्या स्थानावरती आणि त्या मूर्तीवरती, की इथे आल्यानंतर माझं सगळं सॉल्व्ह होईल. किंवा कधी कधी मला उत्तरही नको असतात, मला फक्त तिथे जाऊन बरं वाटतं की आत्ता मी या सगळ्या गोंधळात आहे, आत्ता मी या प्रॉब्लेममध्ये आहे, पण मला मार्ग दाखव आणि तो फेस करायची ताकद दे, प्रॉब्लेम सॉल्व्ह कर, असं माझं कधीच मागणं नसतं. तर त्यामुळे श्रद्धास्थान म्हणून पुण्याचा सारसबागेचा गणपती हेच माझ्या डोक्यात आहे. आणि मुंबईत आल्यानंतर लालबागचा राजा, तिथे दरवर्षी, म्हणजे आता योग येतोच अनायसे, बोलावणं येतं किंवा काहीतरी योग जुळून येतो आणि त्याचं दर्शन होतं. पण त्याच्याशी काहीतरी एक वेगळा कनेक्ट वाटतो. म्हणजे अनेकांना ह्याची अनुभूती आलीच आहे आणि मी याचं फक्त ऐकून होते. पण पहिल्यांदा जेव्हा मी लालबागच्या राजाला गेले तेव्हा डोळे भरून आले. म्हणजे तिथे काहीतरी वेगळी एनर्जी आहे त्याच्याकडे आणि त्याचा आशीर्वाद हा खूप लाभतो असंही मला वाटतं. अनुभव आलाय तुला? अनुभव आलाय. त्यामुळे मुंबईतला लालबागचा राजा हा एक जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. तर ही 2 श्रद्धास्थान आहेत. पण अदरवाईज अशी मी आध्यात्मिक अशी नाही आहे. अध्यात्मावरती विश्वास आहे माझा किंवा त्याबद्दल चर्चा करायला, त्याबद्दल जाणून घ्यायला मला आवडतं. पण माझं असं काही खूप जास्त रिच्युअल्स करणं किंवा फार जास्त अगदीच टिपिकल भाषेत म्हणायचं तर देवदेव करणं असा माझा कल नाही आहे. पण मनापासून आरती करते, पूजा करते, म्हणजे असं काही मी नास्तिक नाही आहे. त्यामुळे म्हणजे धार्मिक आहे प्रियदर्शनी असं म्हणायला हरकत नाही. की धार्मिक असं नाही, नास्तिकही नाही, जे आहे छान आहे, मला याच्यात सामील करून घ्या. बरं प्रिया, तू आता शूटिंग दरम्यान म्हणा पुणे मुंबई असा प्रवास करत असतेस, प्रियाला स्पेशली खायला काय आवडतं? म्हणजे मुंबईतला कुठली गोष्ट जास्त तुला आवडते, पुण्यातली कुठली गोष्ट आवडते? पुण्यात ना एक कॅम्पमध्ये बर्गर नावाची जागा आहे, ती मला वाटतं पुण्यातल्या सगळ्यांना माहीत असणार. तिथला फिश बर्गर हा माझा फेवरेट आहे. तर आणि सुजाता मस्तानी माझी फेवरेट आहे. आणि अशा बऱ्याच छोट्या छोट्या ठिकाणी, जंजिरा नावाचं एक हॉटेल आहे, अगेन फिश फूडचं. नॉनव्हेज लवर आहेस प्रॉपर? मी मासा लवर आहे. मला चिडवतात असते मासे असं चिडवतात मला. तर मला बनवायलाही आवडतं, खायलाही आवडतं. आणि मुंबईत इतका विचार कर तुमच्या मुंबईत? अगं नाही, खूप काही काही आहे मुंबईमध्ये.
पण मला असं बोल म्हटलं की मला आठवत नाही बघ, असा गोंधळ होतो माझा. पण एक गोरेगावलाच द मराठा किचन नावाची जागा आहे जिकडे अप्रतिम नॉनव्हेज मिळतं. तर ती एक जागा आवडते. काही खास अशा जागा आहेत जिथे माझं जाणं राहिलंय, जसं की रुस्तम आईस्क्रीम सँडविच पेंडिंग आहे, तिथे जाणं, तिथे जायचं. पिझ्झा बेला जायचं. अशा काही काही गोष्टी जिथे अजून जाणं पेंडिंग आहे. सो ते गेल्यावर मी म्हणेन की हा, हे माझं फेवरेट. तर तुझ्या इच्छा लवकर पूर्ण हो. बरं, एक शेवटचा प्रश्न. आपण ना जे काम करतो, जे धावपळ करत असतो, आपली बकेट लिस्ट पूर्ण करण्यासाठी करत असतो. तुझी कुठली आता बकेट लिस्ट पूर्ण करायची आहे, ती तुला टिक करायची आणि मला हे करायचंच आहे? थँकफुली आत्ता जे चाललंय ते खूप उत्तम चाललंय. आणि जे काही बकेट लिस्टमध्ये, म्हणजे अशी काही लिहिली नाही बकेट लिस्ट, पण जे काही करायचं होतं किंवा 10 वर्षांपूर्वीच्या प्रियदर्शनीने जी काही स्वप्न बघितली होती ती मी जगते आहे. म्हणजे तेव्हा मला वाटलं होतं की मी एकटी परदेशात फिरेन, पण ते आत्ता पहिल्यांदा मी ते केलं आणि ते कम्प्लीट झालं स्वप्न. तर अशी अनायसे होत आहेत, बकेट लिस्टमधल्या गोष्टी आपोआप पूर्ण होत आहेत. आता लवकरच मी बुलेट चालवायला शिकेन असंही मला वाटतं, आणि तेही माझ्या बकेट लिस्टवर आहे. हे नवीन ॲड झालंय. तर असं काहीतरी अपडेट पण होत असते. आणि काही काही ज्या आधी गोष्टी वाटायच्या की हे मिळायला पाहिजे, ते आता असं वाटतं की नाही, एवढं काही नाही आहे त्याच्यात. अशाही काही गोष्टी आहेत. पण अशी प्रॉपर बकेट लिस्ट म्हटलं तर नेक्स्ट मी म्हणेन, मला म्हणजे फुलराणी सारखाच पण फिमेल ओरिएंटेड असा एक प्रोटॅगॉनिस्ट असलेला असा सिनेमा करायचा लवकरच. असं हे माझं नेक्स्ट, असं लगेच मला नेक्स्ट आहे. आणि मला होस्टिंगमध्ये जास्त काय काय एक्सप्लोअर करायचं आहे, असंही माझं थोडंसं नेक्स्ट असं आहे. लवकरच पूर्ण होतील. बरं, मला आता तुला असं विचारायचं होतं की आता इतके सिनेसृष्टीमध्ये आपल्या दिग्गज कलाकार मंडळी काम करत आहेत, तुला कोणत्या कलाकारासोबत काम करायला आवडेल आणि तुझं फेवरेट कलाकार कोण, फेवरेट अभिनेता किंवा अभिनेत्री कोण आतापर्यंतच्या सिनेसृष्टीत? अरे बापरे, हा केवढा वास्ट प्रश्न आहे अगं. एक जण नाही असं कोणी फेवरेट, पण अनेक अनेक डिरेक्टर्स आहेत ज्यांच्यासोबत काम करायचं आहे. प्रत्येक अवॉर्ड शोला गेल्यानंतर असं वाटतं की येस, ह्यांच्याबरोबर काम करायचं, ह्यांच्याबरोबर काम करायचं, ह्यांच्याबरोबर काम करायचं. पण आत्ता सध्या असं वाटतं आशिष बेंडेसोबत काम करायचं आहे. आणि महेश लिमयेंच्या कॅमेरासमोर काम करायचं आहे. आणि महेश मांजरेकरांसोबत काम करायचं आहे, म्हणजे ॲज अ को ॲक्टर म्हणून, म्हणजे रंगभूमीवर किंवा स्क्रीनवर कसंही. दशावतारमध्ये आहेत महेश सर, पण आमचे काही सीन्स नाही आहेत एकत्र. सिद्धार्थ मेननसोबत काम करायचं होतं बकेट लिस्टवर, ते पूर्ण झालं आता. मी म्हणलं नव्हे, आपोआप पूर्ण होत आहेत गोष्टी. प्रभावळकरांसोबत काम करायचं होतं, तेही झालं. तर आणि मला निखिल महाजनसोबत पण काम करायचं, त्याच्या फिल्ममध्ये पण काम करायचं आहे. सुजय ढहाकेसोबत काम करायचं. अर्थात आता तर सगळे सुजयचं नाव घेत आहेत, त्यामुळे असं वाटेल की आता काय नॅशनल मिळाल्यावर तू नाव घेशील, पण खूप आधीपासून. आणि आहेत अशी बरीच मंडळी आहेत ज्यांच्यासोबत काम करायचं आहे. आवडता अभिनेता किंवा अभिनेत्री असं एक नाही सांगता येणार, पण तीन सांग. वत्सर, मुक्ता बर्वे, ऑल टाईम फेवरेट अभिनेत्री आहे आणि इन्स्पिरेशन आहे. म्हणजे तिच्या, म्हणजे सगळ्यांचीच. आणि तिच्या सिनेमांची मी पारायणं केली आहेत. म्हणजे हे चुकीचं आहे सांगणं, पण माझ्या कॉम्प्युटरवरती मुंबई पुणे मुंबई हा सिनेमा होता. आय नो हे चुकीचं आहे, तो आता नाही येतो. पण त्यामुळे तो असा पाठ आहे मला, मी तो रोज बघायचा जवळजवळ शाळेतनं आल्यावर. तर तिच्या बऱ्याच, पुण्यातच शूट झालेले ना, आणि तर तिच्या बऱ्याच रिॲक्शन्स मी टिपल्यात, ज्याचा साठा माझ्याकडे आहे अजूनही. तर कधी असं मला अडलं की कळत नाही आहे काय इथे रिॲक्शन द्यायची किंवा सापडत नाही आहे, तरी म्हणते जाऊ दे, इथे जर मुक्ता बर्वे असती तर तिने काय रिॲक्शन दिली असती, असं जे काही माझ्या डोक्यात आहे. ऑफकोर्स तिने ते वेगळं केलं असतं, पण जे माझ्या डोक्यातली इमेज आहे तो मी विचार करते आणि माझं गणित सुटतं. असं काही वेळा मी केलंय. सई आहे ऑफकोर्स. मला गौरी नलावडे पण खूप आवडते अभिनेत्री. गौरी नलावडे, म्हणजे ती आता मैत्रीण पण झाली आहे, पण या निमित्ताने मला सांगायला आवडेल जाहीर की मला गौरीचं काम खूप आवडतं. आणि अभिनेत्यांमध्ये जितेंद्र जोशी ऑफकोर्स, ऑल टाईम फेवरेट. मला
लाईव्ह बघायला आवडलं असतं विक्रम गोखलेंना आणखीन, म्हणजे रंगभूमीवर. त्यांना मी असं पाहिलं, पण त्यांच्या खूप शेवटच्या काळात मी त्यांच्यासोबत काम केलं, ज्याच्यात मी हे पाहिलं की संवाद महत्त्वाचे नसतात, भावना महत्त्वाच्या असतात. हे मी लिटरली पाहिलं तिकडे, कारण की संवादाबद्दल त्यांचं थोडंसं मेमरी आणि हे सगळ्या वयोमानामुळे ते विसरायचे, पण असं वाटायचंच नाही की ते विसरतात. म्हणजे मिनिंगफुल पॉझेसची शाळा आहेत ते. तर मला त्यांना लाईव्ह बघायला आवडलं असतं. म्हणजे जेव्हा सगळे किस्से सांगत असतात ना, की त्यांचा तो एक सीन, त्याच्यामध्ये ते हे करायचे आणि मग तो असा पॉज घ्यायचे आणि मग आपल्याला दिसायचं त्यांच्या डोळ्यांमध्ये, त्यांच्या पॉजमध्ये. म्हणजे प्रेक्षकांमध्ये बसून आपल्याला स्टेजवरती त्या माणसाच्या डोळ्यातले भाव कळायचे वगैरे वगैरे. तर हा सगळा अनुभव मला लाईव्ह घ्यायला आवडला असतं. तर असं एक हे होतं. तर ते आहेत. मला वाटतं आत्ताच्या जनरेशनमध्ये माझे 2 लाडके मित्र माझे खूप फेवरेट कलाकार आहेत. एक सिद्धार्थ मेनन आणि एक क्षितिज दाते. वा. तर हे दोघंही खूप उत्कृष्ट अभिनय करतात आणि त्या दोघांचंही काम मला खूप आवडतं. आम्हाला देखील तुझं देखील काम खूप आवडतं आणि आम्हाला पुन्हा परत तुला असं मोठ्या पडद्यावर पाहायला आवडेल. आणि तू इथे आलीस, खूप छान गप्पा मारल्यास. हा दहीहंडीचा सण तुझ्यामुळे आमचा आणखीन छान झाला साजरा, असं म्हणायला हरकत नाही. आणि आलीस, वेळ दिलास त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर दहीहंडी विशेष कार्यक्रमात वेळ झाले इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन कलाकारासहित. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी.